एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये संपूर्ण बीकेसी मेट्रो स्टेशन ताडपत्रीने झाकण्यात आलेलं आहे। मेट्रो स्थानकात डागडुजी आणि वॉल पेंटिंगचं सध्या काम बाकी आहे आणि काही दिवसांपूर्वी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलेलं होतं। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशन सध्या ताडपत्रीने झाकायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता। कुणाला वाटेल की हा एखादा मंडप आहे, मात्र हा मंडप नसून मेट्रो स्टेशन आहे। याचं काम अर्धवट झालेलं आहे, पूर्णत्वास येण्यास अजूनही वेळ आहे। पण आपण पाहतोय की याला आता बाहेरून ताडपत्रीने पूर्णपणे झाकण्यात आलेलं आहे आणि बांबू देखील लावण्यात आलेले आहे। मुंबईत बऱ्याच ठिकाणी भूमिगत मेट्रो आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आचार्य अत्रे चौक स्टेशनमध्ये, त्यासोबतच वरळी स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याची आपण दृश्य पाहिली होती। व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते आणि हेच कारण आहे की आता मुंबईतील जे बीकेसी स्टेशन आहे, ॲक्वा लाईन 3 आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी A4 ची जी एंट्री आहे त्याच्या अगदी बाजूलाच लागून असलेला जे काम सुरू आहे मेट्रोचं, त्या ठिकाणी आता ताडपत्रीचा वापर करून हा संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते झाकण्यात आलेलं आहे। इतर जी कामं आहेत ती सुरूच आहेत आणि अशात पावसामुळे मेट्रो स्थानकात पाणी शिरते, व्हिडिओ व्हायरल होतो आणि मेट्रोची बदनामी होते। या पार्श्वभूमीवर पुन्हा असं काही घडू नये याची दखल आता मेट्रोकडून घेतली जाते। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।